माझा प्रभाग म्हणजे माझं कुटुंब हा दिलेला शब्द अवघ्या 2 महिन्यात प्रत्यक्षात उतरवत प्रभाग क्रमांक 41 मधील नागरिकांना टँकरमुक्त पाणी पुरवठा करून शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे। सय्यदनगर, हांडेवाडी रोड, दुगडचाळ, चिंतामणी नगर, सिम्प्लिसिटी आणि परिसरात गेल्या अनेक वर्षापासून पाणी योजना कार्यान्वित नसल्यानं नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं। या समस्येबाबत नागरिकांनी जनता दरबाराच्या माध्यमातून वारंवार तक्रारी मांडल्या होत्या। या संपूर्ण प्रश्नाचा सखोल अभ्यास करून प्रमोदनाना भानगिरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करीत महापालिकेमार्फत निधी मंजूर करून घेतला। त्यानंतर तब्बल 35 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली, तसेच 20 इंची जलवाहिनी टाकण्यात आली। चिंतामणी नगर ते सिम्प्लिसिटी दरम्यानचे जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानं या भागातील 25 ते 30 हजार कुटुंबांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे। आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पाणीपुरवठा सुरू करण्यात आला। नागरिकांच्या हस्ते कॉक सुरू करून पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला। येत्या 2 दिवसांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू होईल असा विश्वास यावेळी प्रमोदनाना भानगिरे यांनी व्यक्त केलाय। दरम्यान या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर भानगिरे यांनी जोरदार टीका केली आहे। पाठपुरावा आम्ही केला, निधी आम्ही आणला आणि काम मार्गी लावले। काही जण उपोषणाचे नाटक करत फुकटचं श्रेय घेत आहेत, मात्र जनता सुज्ञ आहे आणि सत्य ओळखते असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रमोदनाना भानगिरे यांचा आभार मानत तुम्ही आमचं काम केलं आहे, आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू असा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमाला अभिमन्यू भानगिरे, स्वाती टकले, सुभाष टकले, शैलजा भानगिरे, सारिका पवार, काकाशेठ पवार, अयोध्या आंधळे, आशा यादव, हेमाताई घुले, सचिन भानगिरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हांडेवाडी रोड, आंब्याचं झाड या ठिकाणी भुजबळ प्रोजेक्ट चालू होता। त्या ठिकाणी एम्युनिटी बेसची जागा होती। त्या ठिकाणी 70/7च्या माध्यमातून त्या ठिकाणी 40 लाख लिटरच्या पाणीचं टाकीचं काम 2018-19ला त्या ठिकाणी टाकीचं काम त्या ठिकाणी चालू झालं होतं, परंतु तांत्रिक दिल्या वादामुळे बरेच दिवस त्या टाकीचं काम त्या ठिकाणी रखडलेलं होतं। म्हणून मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांना वेळोवेळी पाठपुरावा करून त्यावेळेस त्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त आदरणीय त्यावेळेचे विक्रम कुमार साहेबांना सांगितलं होतं की संबंधित जागा मालकाला बोलून त्यावर तिथल्या नागरिकांना बोलून त्यातला वाद मिटवला आणि त्यानंतर टाकीच्या कामाला सुरुवात झाली आणि गेल्या महिन्यामध्ये 1.5 महिन्यापूर्वी संपूर्ण टाकीचं काम झाल्यानंतर जवळजवळ 800 मीटरची लाईन 20 इंचीची टाकायची होती। त्या 1.5 महिन्यापूर्वी आम्ही सर्व या भागातील सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी त्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये 800 मीटरच्या लाईनचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं आणि त्यावेळेस नागरिकांना सांगितलं होतं की 25 डिसेंबरच्या आत मध्ये पाणी सर्वांना बंद नळातून चांगल्या प्रेशरने पाणी मिळेल। निश्चितच यामध्ये गेल्या अनेक वर्ष चिंतामणी नगर पासूनचा भाग असेल तर त्या सिम्प्लिसिटी पर्यंतच्या भागापर्यंतच्या ज्या नागरिकांना, त्याचबरोबर सय्यदनगर गल्ली नंबर 1 ते 22 ससाने वस्ती त्या संपूर्ण नागरिकांना या टाकीतून बंद नळातून पाणी पुरवठा होणार आहे आणि बरेच दिवसापासून इथल्या सर्व नागरिकांना खूप त्रास होत होता। अनेक सोसायटींचा मेंटेनन्स त्या टँकरद्वारे जात होता, म्हणून त्यावेळी शब्द दिला होता की 1.5 ते 2 महिन्यामध्ये सर्व नागरिकांना बंद नळातून चांगले पाणी मिळेल आणि आज तो शब्द आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी पाळलेला आहे। आज संपूर्ण येथील नागरिकांना 20 ते 25 हजार नागरिकांना या टाकीमुळे दिलासा मिळणार आहे। आमच्या माता बहिणींचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा तोही मिटणार आहे। पहिली तर सर्वांची, आमच्या इथल्या नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला खूप त्रास या पाण्यामुळे झालेला आहे, त्यामुळे सर्व नागरिकांचे या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो।
येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये हे संपूर्ण लाईनचं टेस्टिंग झालेलं आहे, वॉल जोडून झालेलं आहे. टाकीमध्ये थोडी घाण असल्यामुळे संपूर्ण टाकी त्या ठिकाणी स्वच्छ केली जाईल. त्यानंतर त्या टाकीमध्ये स्वच्छ केल्यानंतर सगळ्या लाईनी वॉशआउट होतील आणि 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण परिसर मी सांगितल्याप्रमाणे चिंतामण नगर ते सय्यदनगर 1 ते 22 गली आणि ससानी वस्ती या संपूर्ण नागरिकला 3 ते 4 दिवसामध्ये बंद नाळातून चांगलं पाणी मिळणार आहे. नाना, तुम्ही दावा करताय की मी टँकर मुक्त करण्याचा शब्द दिला होता किंवा 1.5 महिन्यापासून पाठपुरावा करून पाणी पुरवठा योजना मार्गी लावली, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणतात इथं योजना आम्ही केली. पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासन असताना सुद्धा गेल्या 3 वर्षामध्ये या सगळ्या राष्ट्रवादीचे जनसंपर्क कार्यालय बंद होते. कोणत्याही नागरिकांपर्यंत कधी ते पोहोचले नाही, कधी नागरिकांची तक्रार ऐकून घेतली नाही. निवडणुका लागल्यामुळे यांचे सगळ्यांचे दरवाजे उघडले आणि लोकांमध्ये जायला लागले. आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जो प्रयत्न करतोय तो प्रयत्न यांना माहिती बी नाही की भुजबळ टाकीचा सर्व नंबर किती आहे राष्ट्रवादीच्या, ज्यांनी श्रेय घेत आहे. पाण्याच्या टाकीच्या उपोषणाला बसले कुठं रहीच्या चौकात आणि म्हणतात कुठं आम्ही इथलं प्रयत्न केलं. हे चला ते सोडून द्या, पण ते जे काम केलंय हे सर्व शिवसैनिकांची मेहनत आहे. हे त्या नागरिकांचा आशीर्वादाने सर्व नागरिकांना चांगलं पाणी मिळेल. निश्चितच याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व शिवसैनिकांना होईल. मी सर्व नागरिकांना विनंती करतो की 3 ते 4 दिवसामध्ये आपल्या सर्वांना बंद नाळातून चांगलं पाणी मिळेल. शिवसेना दिलेल्या शब्दाला जागतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपला आशीर्वाद असाच शिवसेना पक्षाच्या नेहमी पाठीमागे राहू द्या.